राज्य सरकार शेतकरी, भूमिहीन, महिला वर्ग, तरुण बेरोजगारांसाठी विविध योजना राबवित असते. त्याचाच एक भाग म्हणजे पशुसंवर्धन नाविन्यपूर्ण योजना 2025. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 10 शेळ्या किंवा 10 मेंढ्या यांचा गट वाटप केला जातो. यामध्ये शेळी आणि मेंढ्यांसाठी शासकीय वेगवेगळे दर निश्चित केलेले आहेत. शेळ्यामध्ये उस्मानाबादी संगमनेरी प्रजातीच्या जे शेळ्या आहेत त्यांना 8,000 रुपये प्रति शेळी आणि त्याच प्रजातीच्या एका बोकडाला 10,000 रुपये दिले जातात. पुढे जे दख्खनी किंवा स्थानिक प्रकारची साधारण शेळी आहे तिला 6,000 रुपये प्रति शेळी दिल्या जात आहेत आणि त्याच प्रजातीच्या एका बोकडाला 8,000 रुपये दिले जातात. आता आपण मेंढी या गटामध्ये पाहू. मेंढी गटामध्ये माडग्या प्रजातीच्या ज्या काही मेंढ्या आहेत त्यांना 10,000 रुपये प्रति मेंढी दिल्या जाते आणि त्याच प्रजातीच्या एका मेंढ्याला 12,000 रुपये दिले जातात. सामान्य प्रजातीची जी मेंढी आहे तिला 8,000 रुपये प्रति मेंढी दिली जाते आणि त्याच प्रजातीच्या एका मेंढ्याला 10,000 रुपये दिले जातात. लागणारी कागदपत्रे आपण इथे पाहू शकता आणि अर्ज करायला सुरुवात झालेली आहे. आपण राज्याच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन मागवलेली सर्व कागदपत्रे अपलोड करून पोचपावती घ्यायची आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.